हॅलो गाईज अँड वेलकम बॅक माय चॅनल. आजचा व्हिडिओ काही स्पेशल आहे. आम्ही आलो आहे नवीन सिटीमध्ये आणि तुम्हाला जर पिक्चर्स दिसत असेल एअरपोर्टवरचे तर तुमच्या लक्षात आलं असेल नवीन सिटी ही कुठली आहे. तर नवीन सिटी देवनगरी या साईडला आलेलो आम्ही, उत्तराखंड. तर या साईडला बघा, एअरपोर्टवर असे छान पिक्चर्स आहे. छान छान तिथे साईडला श्लोक पण लिहिले आहेत. केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश, भरपूर काय काय आहे. तर या साईडला आम्ही राहणार आम्ही आता उत्तराखंडमध्ये, आणि या साईडचे ब्लॉग आता चॅनलवर येणार. तर बघूया कशी आहे सिटी. आणि आमची ट्रान्सफर होऊन आम्ही इथे आलेलो आहोत. तर बघूया कसं आहे. तर सुरुवातीला हॉटेलमध्ये राहिलो. फ्लॅट हातात भेटेपर्यंत आम्हाला बाहेर राहावं लागलं 1-2-4 दिवस, 8 दिवस जवळपास. आणि मग फायनली फ्लॅट आम्हाला हातात भेटला आणि मग आम्ही तिकडे शिफ्ट होत आहोत. तर बस आज हा लास्ट दिवस होता आमचा हॉटेलवरचा. 5-6 दिवस खूप जास्त जीवावर येतं हॉटेलला राहायला. म्हणजे फिरायला आलं तर वेगळी गोष्ट, आणि त्याच 8-10 दिवसात आमचं सामान पण येऊन पोचलं. तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सामान आल्यावर त्यांना अरेंज करणं. जवळपास माझे जाणार यामध्ये 1 महिना जाणार. आणि हा जो व्हिडिओ मी आज अपलोड करणार आहे, जवळपास मला झाले आहे 15-20 दिवस झाले आहे हे तेव्हा शूट केलेलं मी. आता मी बऱ्यापैकी सेटल झाली आहे घरामध्ये. आणि राघव मला हेल्प करत आहे. राघव तर त्याला खूप आवडतं असं मी काढून देणार असं चालू असतं. तर अशा प्रकारे किचनचं मी काढत आहे सामान. बाकी पण हेल्प करायला सध्या कोणी नाही आहे. जे आहे पार्सलवाले त्यांनी सगळं सामान ओपन करून दिलेलं आहे. आता हळूहळू होईल ॲडजस्ट. तर अशा प्रकारे सामान काढत आहे आणि याला सगळं सेट करायला जवळपास मला 1-2 महिने जातील हळूहळू. पण छान मजा येते. आणि किचनचं झाल्यावर राघवचं आलं. बुक्स सगळ्यात लास्टमध्ये काढले आम्ही, तरी पण बऱ्यापैकी झालं होतं आवरून. तर छान वाटलं. आणि बाहेर गार्डनमध्ये गेली थोडं. हा 2-4 दिवसानंतरचा व्हिडिओ आहे. गार्डनमध्ये खूप छान इथे फुलं आहे, ते बघण्यासाठी आणखीनच छान वाटतं ते बघितल्यावर. तर इथे मला एक छोटी मुलगी म्हणजे ते एक आंटी आहे आणि त्यांची मुलगी, अशा दोघीजणी मला हेल्प करायला आलेल्या आहेत. त्यांच्यासाठी चहा वगैरे केला मी. आणि अशा प्रकारे चालू आहे घर सेट करणं. आणि ह्या आहे आपल्या जाड्या किचनमध्ये, बाथरूममध्ये सगळीकडे लावायच्या. तर छान आहे. आणि एरिया पण खूप सुंदर आहे. गार्डन पण छान आहे खाली. इथे एक खूप छान आहे की बऱ्याच कॉलनीमध्ये ना मंदिर आहे आणि महादेवाचं पण मंदिर आहे. आणि आजूबाजूला पण खूप सुंदर पहाडं दिसतात. खूप सुंदर मसोरी व्ह्यू दिसतो. म्हणजे काय वाटेल ते, म्हणजे भरपूर सगळ्या गोष्टी खूप सुंदर आहे. झाडं फुलं तर काय सांगायला नको, म्हणजे एवढं छान. आणि सोसायटीमधलं मंदिर पण खूप सुंदर आहे. खूप छान व्ह्यू आहे. आता या साईडला म्हणजे ऋषिकेश आम्हाला अगदी जवळ आहे इथून. हरिद्वार आम्हाला अगदी जवळ आहे या साईडने. तर छान एरिया आहे. आणि सकाळी आता सध्या थोडं ऊन वाढलेलं आहे इथे, पण संध्याकाळी थंड असतं थोडंफार. तर छान. तर इथून एकदम मसुरी व्ह्यू दिसतो. मसुरी अगदी मला वाटते 20-25 किलोमीटरवर आहे. तर हे मंदिरचा एरिया छान. तिथे होम हवन करायसाठी म्हणजे रोजचे पंडितजी पण येतात तिथे. छान आहे म्हणजे खूप छान आहे. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे आता यूट्यूबवर या साईडमध्ये, म्हणजे उत्तराखंडमध्ये काय काय आणखी बघता येईल, काय काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आता इकडे थोडं बघणार. आणि मग हळूहळू घर सेट झाल्यावर आम्ही निघू बाहेर. तर छान आहे. आणि हे जे समोरचे जे पहाड दिसतात ते आहे मसुरी. रात्रीची थोडी लाईटिंग दिसते या साईडला. हे जे बारीक बारीक घरं दिसत आहे ना व्हाईट व्हाईट, ती मसुरी आहे. तर छान आहे. आज मी हा व्हिडिओ आहे, ही जी क्लिप बघत आहे देवाची, ही आहे देवघर सेट झाल्यावरची. आणि जवळपास आधीची जी क्लिप होती माझी 15 दिवस आधीची. आता बऱ्यापैकी माझं घर सेट झालं. तर बऱ्याचशा गोष्टी थोडं आणखी हळूहळू करत आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि
बस चालू आहे, रुटीन लागला आहे. स्कूल चालू झालेलं आहे. इथं उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या नाही, आय थिंक जूनमध्ये इथे सुट्ट्या असतात. तर बऱ्यापैकी चालू आहे. सो अशा प्रकारे घर सजवणं चालू आहे माझं. घर अरेंज करणं चालू आहे. कुठे काय गोष्ट म्हणजे लावायची हे चालू आहे थोडं थोडं. जसं जसं जमेल तसं तसं बघत आहे. आणि हे आहे सूप, छान आहे, मातीचं आहे हे. हे मी घेतलेलं आसाममधून. आलं म्हणजे छान आलं. ठुटफुट नाही झाली आहे. तर अशा प्रकारे चालू आहे घर नीट लावणं. भरपूर आणखी बाकीचं सामान लावायचं आहे. हळूहळू हळूहळू होईल सगळ्या गोष्टी. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग येत राहतील. आणि नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला या साईडला आणखी काय माहिती हवी आहे उत्तराखंडमध्ये. हळूहळू व्हिडिओ येतील आणि तुम्ही पण मला सजेस्ट करू शकता उत्तराखंडमध्ये आणखी काय आहे. तर छान सिटी आहे, छान राज्य आहे, नवीन शिफ्ट आणि नवीन सिटी, नवीन शहर, नवीन राज्य, त्यामुळं मजा येते. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.